वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. ही प्रश्नपत्रिका आहे समाजशास्त्र किंवा सोशॉलॉजी. 45 हा कोड नंबर आहे या विषयाचा. ही बोर्ड परीक्षा झाली होती 30 मार्च 2022 रोजी. इथे दिनांक दिलेली आहे 30 मार्च 2022. सीट नंबर इथे टाकायचा असतो तुम्ही. 3 तासाचा वेळ आहे ही प्रश्नपत्रिका सोडवायला. प्रश्नपत्रिकेची 4 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहणार आहोत. इयत्ता 12वी कला शाखेची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे 30 मार्च 2022ची. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवल्याचा फायदा असा होतो की तुलनात्मकरित्या तुम्हाला अभ्यास करता येतो. कोणते प्रश्न रिपीट होतात, महत्त्वाचे प्रश्न कोणते हे लक्षात येतं आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे ते पण कळतं, सराव पण करता येतो. चला तर पाहूया समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका आपण सोडवू. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात तुम्हाला, त्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे सक्तीचं आहे, कंपल्सरी. 2. प्रश्नाच्या उजवीकडे पूर्ण गुण दिलेले आहेत. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दिलेलं आहे. 3. 4 गुणांसाठी विचारलेल्या उपप्रश्नांच्या उत्तरात किमान 4 मुद्दे अपेक्षित आहेत. म्हणजे 4 गुणांचा प्रश्न असेल तर 4 मुद्दे असले पाहिजेत. म्हणजे 1 मुद्दा असेल तर 1 गुण मिळेल. म्हणजे 4 मुद्द्यांसाठी 4 गुण. 4थी सूचना, प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. म्हणजे जो प्रमुख प्रश्न असतो 1, 2, 3, 4 हे नवीन पानावर घ्यायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. अ ब कडं सुद्धा तुम्ही नवीन पानावर लिहू शकता. आता पहा, या प्रश्नपत्रिकेत एकूण 7 प्रश्न आहे. 7 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे 3 भाग केले. पहिल्या भागामध्ये 1 ते 3 प्रश्न सोडवलेले आहेत. हे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर पोस्ट केलेलं आहे, प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. भाग दुसऱ्यामध्ये आपण 4था 5वा प्रश्न सोडवला. ते व्हिडिओ पण तुम्ही जाऊन या चॅनलच्या प्लेलिस्टवर पाहू शकता. आज आपण शेवटचा भाग 3रा घेऊया, म्हणजे 6वा आणि 7वा प्रश्न सोडवणार आहोत. चला तर पाहूया इयत्ता 12वी कला समाजशास्त्र या विषयाची बोर्डाची प्रश्नपत्रिका आणि त्यातला 6वा 7वा प्रश्न कसा लिहायचा ते पाहूया. प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न 10 गुणांचा आहे आणि त्यातील अ प्रश्न 6 गुणांचा आहे आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न पाहूया. खालील उतारा वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. एक उतारा दिलेला आहे, एकदा दोनदा वाचायचा, समजून घ्यायचा आणि मग प्रश्नांची उत्तरे शोधायची. पुणे येथील सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनीच्या धोरण निर्मिती विभागाच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकारी समितीपुढे केलेले काल्पनिक भाषण वाचा. सुप्रभात. कंपनीच्या संचालक मंडळाने माझ्यावर एक काम सोपवले आहे. उच्च व्यवस्थापनाने घेतलेले काही धोरणासंबंधीचे निर्णय तुम्हाला सांगावयाचे आहेत. आपल्या कंपनीने 2 नवी धोरणे स्वीकारली आहेत. गेल्या आर्थिक वर्षापासून कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे गोपनीय आणि दुहेरी मूल्यमापन केले जाईल. प्रत्येक कर्मचाऱ्याचे मूल्यमापन त्याचे वरिष्ठ गटातील सदस्य करतील. स्वमूल्यमापन देखील केले जाईल. कनिष्ठ कर्मचारीही त्यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन करतील. मूल्यमापन काही निकषांच्या आधारे केले जाईल. कंपनीचे दुसरे धोरण पर्यावरणाशी संबंधित आहे. स्वच्छ आणि हरित पर्यावरणाची आंतरराष्ट्रीय बांधिलकी पाहता कंपनीचे प्रत्येक काम आता पर्यावरणस्नेही स्वरूपाचे असेल. ई पोर्टलच्या माध्यमातून तुमच्या संबंधित विभागातील सदस्यांना कृपया तुम्ही हा निर्णय सांगा. सर्व कर्मचाऱ्यांची यावरची प्रतिक्रिया स्वागतार्ह आहे, परंतु ई पोर्टलच्या माध्यमातून अशी प्रतिक्रिया मानव संसाधन विभागाकडे देण्यासाठी आजपासून केवळ 1 आठवड्याचा कालावधी आहे. प्रश्न आहे त्याच्यावर. पहिला, संचालक मंडळाने स्वीकारलेले धोरण कसे फायदेशीर आहे? हा 2 मार्काचा प्रश्न. आणि दुसरा, तुम्ही तुमच्या समुदायात पर्यावरणस्नेही धोरणास कोणत्या मार्गाने चालना देऊ शकता? हा 2 मार्काचा. 4 मार्कासाठी 2 प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. प्रश्न पहिला, संचालक मंडळाने स्वीकारलेले धोरण कसे फायदेशीर आहे? त्याचं उत्तर, कंपनीने 2 नवी धोरणे स्वीकारलेली आहेत. येत्या आर्थिक वर्षापासून कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे गोपनीय आणि दुहेरी मूल्यमापन केले जाईल. प्रत्येक कर्मचाऱ्याचे मूल्यमापन त्याच्या वरिष्ठ गटातील सदस्य करतील. स्वमूल्यमापन देखील केले जाईल. कनिष्ठ कर्मचारीही त्यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन करतील. मूल्यमापन काही निकषांच्या आधारे केले जाईल.
त्यामुळे कामगारांची कार्यक्षमता वाढेल, तसेच कंपनीची प्रगती होईल. कंपनीचे दुसरे धोरण पर्यावरणाशी संबंधित आहे. स्वच्छ आणि हरित पर्यावरणाची आंतरराष्ट्रीय बांधिलकी पाहता कंपनीचे प्रत्येक काम आता पर्यावरण स्नेही स्वरूपाचे असेल. त्यामुळे पर्यावरण रक्षण व संवर्धन होईल. दुसरा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या समुदायात पर्यावरण स्नेही धोरणास कोणत्या मार्गाने चालना देऊ शकता? उत्तर: पर्यावरण संवर्धनाची जाणीव जागृती, पर्यावरण संवर्धनासाठी कृतीशीलता, साधनसामुग्रीचा पर्याप्त वापर, वीज आणि पाण्याचा अपव्यय टाळणे, कागदविरहित कामकाज म्हणजे कागदाचा अपव्यय टाळणे आणि शक्यतो सर्व कामे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करणे, आपल्या सहकाऱ्यांना पर्यावरणाची हानी करण्यापासून परावृत्त करणे, सामाजिक वनीकरणासारख्या उपक्रमात सहभागी होणे या पर्यावरण स्नेही कृती समजल्या जातात. यापेक्षाही तुम्ही आणखी यात भर घालू शकता, वेगळं लिहू शकता. प्रश्न क्रमांक ब आहे, आपले व्यक्तिगत मत किंवा प्रतिसाद नोंदवा. कोणतंही एक सोडवायचं आहे आणि 4 गुण आहेत. 1. समाज सुधारणेच्या चळवळी 21व्या शतकात सुद्धा भारतात सुरूच आहेत. 2. वृद्धांच्या समस्या दूर करण्यासाठी उपाय सुचवा. आपण दुसरा प्रश्न सोडवूया. वृद्धांच्या किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यावरील उपाययोजना. 1. सरकारी धोरणे. जानेवारी 1999 मध्ये भारत सरकारने वृद्ध व्यक्तींच्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय धोरण घोषित केले. वृद्ध व्यक्तींना आश्रय देणाऱ्या वृद्धाश्रमांची निर्मिती करणे, वृद्धांना आधार देणे इत्यादी बाबींचा त्यात समावेश आहे. वृद्धांसाठीच्या योजनांच्या कार्यवाहीची जबाबदारी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि मनुष्यबळ विकास खात्याकडे असते. राज्य सरकारे, सेवाभावी संस्था आणि नागरी समाज यांच्या सहाय्याने ही जबाबदारी पार पाडली जाते. 2. सेवाभावी संस्था. हेल्प एज इंडिया, डिग्निटी फाउंडेशन या व अन्य सेवाभावी संस्था वृद्धांच्या सहाय्यासाठी मोलाची कामगिरी बजावत आहेत. 3. शैक्षणिक संस्था. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे NSS द्वारा सामूहिक सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून, कम्युनिटी सर्व्हिस प्रोजेक्ट्स, संपर्क योजनांद्वारे, आउटरीच प्रोग्रॅम्स आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त उत्पादनाच्या कार्यातून सोशली युजफुल प्रॉडक्टिव्ह वर्क ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांच्या बाबतीत प्रबोधन करता येते. क्रमांक 4. कुटुंबाची भूमिका. कुटुंबातील सर्वच सदस्यांनी कुटुंबात वातावरण आनंददायी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्येष्ठ व्यक्तींकडे असणाऱ्या अनुभवाचा व जाणतेपणाचा आदर केला पाहिजे. त्यांना घर आणि समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टींमध्ये सामावून घेतले जावे. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर सविस्तरपणे 150 ते 200 शब्दामध्ये लिहा. 2 पैकी एकच सोडवायचं आहे आणि 10 गुण आहेत. 1. शहरी समुदायाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यापैकी कोणत्याही 5 समस्या सविस्तरपणे स्पष्ट करून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवा. 2. व्यसनाधीनतेचे विविध प्रकार आहेत, त्याची कारणे व परिणाम स्पष्ट करा. क्रमांक 1. शहरी समुदायाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यापैकी कोणत्याही 5 समस्या सविस्तरपणे स्पष्ट करून त्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुचवा. आता इथे 5 समस्यांच्या संदर्भात आहे, पण इथे मी जास्त घेतल्यात, त्यापैकी कोणत्याही 5 लिहू शकता. शहरी समुदायाच्या प्रमुख समस्या. 1. अस्ताव्यस्त शहरे. लोकसंख्या आणि भौगोलिक संदर्भाने शहरांचा वाढता पसारा हे शहरी समस्यांचे मूळ आहे. शहरांच्या अवाढव्य आकारामुळे समस्यांवर तोडगा काढण्यासाठी येथील अर्थव्यवस्था अपुरी पडते. 2. दाटीवाटी. कमीत कमी जागेत भरपूर लोक राहतात अशी दाटीवाटीची परिस्थिती शहरांमध्ये आढळते. शहरी भागातील लोकसंख्या वाढल्याने त्याचा परिणाम म्हणजे निवास व्यवस्थेची कमतरता. 3. झोपडपट्ट्या. झोपडपट्ट्यांची समस्या गंभीर आहे. मुंबई शहरामध्ये जवळपास 50% लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. महापालिकेने या लोकांचे पुनर्वसन करण्याचे प्रयत्न केले असले तरी ही समस्या अजून सुटलेली नाही. चंदीगडसारख्या नियोजित शहरांमध्येही झोपडपट्ट्यांची समस्या आहे. 4. बेरोजगारी. भारतातील शहरी बेरोजगारीचे प्रमाण श्रमिकांच्या प्रमाणात 15-25% इतके आहे. शिक्षित लोकांमध्ये ही टक्केवारी अजून जास्त आहे. 5. भिक्षावृत्ती. शिक्षण आणि कौशल्यांची कमतरता असल्यामुळे शहरातील गरीब लोक हे भिक्षावृत्तीकडे वळताना दिसतात. मोठ्या शहरांमध्ये भिक्षेकऱ्यांच्या संघटित टोळ्या सक्रिय असल्याचे आढळते. क्रमांक 6. दळणवळण.
वाहतुकीचे प्रमाण आणि वाहतूक कोंडीमुळे भारतातील जवळजवळ प्रत्येक शहर आणि गावामध्ये सार्वजनिक वाहतुकीची समस्या गंभीर आहे. 7. पाण्याचा तुटवडा. शहरांचे आकारमान आणि तेथील लोकसंख्या वाढू लागली तसा पाणी पुरवठा कमी पडू लागला. आज व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिले असता भारतातील कोणत्याही शहरामध्ये नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. क्रमांक 8. सांडपाण्याच्या विल्हेवाटीची समस्या. अपुऱ्या किंवा अपरिणामकारक सांडपाण्याची व्यवस्था ही भारतातील बहुतांश शहरी भागांची समस्या आहे. भारतातील एकाही शहरात सांडपाण्याची सुयोग्य व्यवस्था नाही. 9. कचऱ्याची विल्हेवाट. भारतातील शहरांची संख्या आणि आकारमान वाढल्यामुळे कचरा विनियोगाची समस्या गंभीर बनली आहे. शहरामध्ये निर्माण होणारा प्रचंड कचरा आरोग्यास हानिकारक आहे. 10. शहरी गुन्हेगारी. संघटित टोळ्यांद्वारा पैसा व बळाचा वापर करून लोकांना वेठीस धरले जात आहे. अभिजन वर्गाच्या आशीर्वादाने गुन्हेगारी फोफावत आहे. झोपडपट्ट्यांप्रमाणेच पांढरपेशा वर्गात गुन्हेगारी करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. आता वरीलपैकी कोणत्याही 5 समस्या तुम्ही लिहा. अभ्यासासाठी 10 दिल्या आहेत. सोप्या वाटतील त्या 5 लिहा. आता पाहूया यावर उपाययोजना. अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या शहरी भागाचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठीचे विकास कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. 1. गरिबांसाठी शहरी मूलभूत सेवा कार्यक्रम. 2. शहरी झोपडपट्ट्यातील पर्यावरणीय सुधारणा कार्यक्रम. 3. लहान आणि मध्यम गावांचा एकत्रित विकास कार्यक्रम. 4. निवास आणि शहरी विकास मंडळाच्या म्हणजे हुडको विविध निवास आणि पायाभूत सोयीसुविधांना पतपुरवठा करणाऱ्या योजना. 5. मेगा शहर प्रकल्प. 6. एकीकृत शहरी दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम. दुसरा प्रश्न. व्यसनाधीनतेचे विविध प्रकार आहेत, त्यांचे कारणे व परिणाम स्पष्ट करा. उत्तर. व्यसनाधीनतेची कारणं. प्रत्येक प्रकारच्या व्यसनाधीनतेमागे काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. व्यक्तिगत कारणे. व्यसनाधीन अवस्थेपर्यंत पोहोचण्याची व्यक्तिगत कारणे असतात. व्यसनाधीनता या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी काही काळ जावा लागतो. काही प्रासंगिक कारणांमुळे मद्यसेवन करणारी एखादी व्यक्ती हळूहळू मद्यपी बनते. 2. समवयस्क मित्रमैत्रिणींचा दबाव. समवयस्क मित्रमैत्रिणींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव आल्याने व्यक्ती व्यसनाधीन होऊ शकते. विद्यार्थी दशेत हे अधिक घडते. मित्रांसोबत सिगारेट ओढणे किंवा ड्रग्ज घेणे ही व्यसने जडतात. 3. सामाजिक प्रतिष्ठा. मादक द्रव्यांचे सेवन, उंची दारू पिणे या व्यसनांना ठराविक वर्तुळामध्ये सामाजिक प्रतिष्ठा लाभलेली असते. ती व्यसने करताना व्यक्तीला स्वतःचा सामाजिक दर्जा उंचावला आहे असे वाटू लागते. क्रमांक 4. स्वचे पुष्टीकरण. फेसबुकसारख्या सामाजिक माध्यमांवर जरुरीपेक्षा जास्त रेंगाळणाऱ्या व्यक्तींमध्ये स्वचे पुष्टीकरण दिसून येते. सेल्फायटिस नावाच्या एका मानसिक अस्वास्थ्याच्या लक्षणाचा अलीकडे खूप प्रसार झाला आहे. 5. मानसिक अवस्था. व्यक्ती व्यसनाधीन होण्यास मानसिक असुरक्षितता, भय किंवा अस्वस्थता, नैराश्य, एकटेपणाची भावना इत्यादी मानसिक कारणे जबाबदार असतात. ब. व्यसनाधीनतेचे परिणाम. 1. मानसिक परिणाम. व्यसनाधीन व्यक्ती मद्य, मादक पदार्थ, औषधे, आंतरजाल, भ्रमणध्वनी, सामाजिक माध्यमे यावर अवलंबून राहतात. 2. कुटुंबावर होणारा परिणाम. व्यसनाधीन माणूस हा संपूर्ण कुटुंबासाठी त्रासदायक असतो. त्याचे वागणे कौटुंबिक हिंसेला कारणीभूत होऊ शकते. क्रमांक 3. आरोग्यावर परिणाम. व्यसनाधीन व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. त्या व्यक्तीत मानसिक तणाव, अस्वस्थता, आक्रमकता, चिडखोरपणा वाढून त्याचा दुष्परिणाम त्या व्यक्तीच्या आरोग्यावर होतो. 4. कामावर होणारा परिणाम. कामाशी असलेली बांधिलकी व कार्यक्षमता कमी होणे, एकाग्रता करण्याची असमर्थता आणि कामाचा घट्टा आलेख असे दुष्परिणाम दिसू लागतात. 5. आर्थिक परिणाम. कोणतेही व्यसन हे आर्थिक संकटाकडे नेणारे असते. त्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. व्यसनमुक्तीचे उपचारही प्रचंड खर्चिक असतात. 6. एकजिन्सीपणा. व्यसनाधीन व्यक्ती बहुतेक वेळा एकलकोंड्या असतात, समाजात मिसळणे टाळतात. अशी कारणं आणि परिणाम लिहायचे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर पाहायचे असतील, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा.
अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही खूप खूप शुभेच्छा.